आझाद मैदानामध्ये आपण इथं पाहू शकतो की जे वाळवंट बंदर आहे त्याच्या विरोधात जे आंदोलन आहे ते मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की महिला वर्ग उभे आहेत. माझ्याबरोबर काही महिला काही आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घ्या. काय सांगाल, वाळवंट बंदरला विरोध दिसतो, काय सांगाल? सरकारने जे विकास प्रकल्पाच्या नावाखाली जे विनाशकारी प्रकल्प आमच्यावर राबवायला लागले, त्यामुळे आम्हाला समुद्र किनाऱ्यावर अख्खी किनारपट्टी उद्ध्वस्त होतीये. इथला मच्छीमार म्हणा, शेतकरी म्हणा, डायमेकर्स म्हणा, सगळे ही स्वयंपूर्ण रोजगार असताना आज सरकारने विकासाच्या नावाखाली जे प्रकल्प राबवायला लागले, आम्हाला असा विकास नकोय, तो आम्हाला उद्ध्वस्त करणार आहे. आम्ही आमच्या पोटा पाण्यासाठी आम्ही जगतोय, व्यवस्थित असा विकास उद्ध्वस्त करणारा आम्हाला बिलकुल नको. त्यामुळे वाळवंट बंदराला आमच्या 100% विरोध आहे. काय सांगाल, वाळवंटमध्ये तुम्हाला काही वाटतं का तिथे काही विकास होईल, तिथे मच्छीमार त्यांच्याकडे नुकसान होणार आहे? आताच म्हटलं ना की 12 किलोमीटरची ब्रेकवॉटर आल्यानंतर समुद्राच्या 2-3 किलोमीटर मध्ये शिरणार आहे. त्याच्यानंतर आम्ही मच्छीमार तरी कुठे राहणार आहोत? स्थानिक भूमिपुत्र राहणार नाही तर मग हा विकास कोणासाठी कशासाठी करायला लागला? धनधान्यांचा विकास होऊन आम्हाला मच्छीमारांना धनधान्याचा जर सरकार विकास करणार असेल तर आम्हाला विकासच नकोय ना. आम्हाला हा विकास आम्हाला मुळीच नकोय. अजूनही काही स्थानिक महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घ्या. ताई, तुम्ही काय सांगाल याबद्दल? आम्हाला वाळवंट बंदर बंदराचा आम्हाला काय उपयोग आहे? काहीच नाही उपयोग नाही. वाळवंट बंदर काय फायद्याचं आहे? सर्व सरकारच्या फायद्याचं. आमचा काय फायद्याचं? आमचा मच्छीमार व्यवसाय आम्ही पिढ्यानपिढ्या जगतो आहे. आम्ही एकदम सुंदर, आमचा निसर्ग एवढा सुंदर आहे ना की सरकारला सांगतो सुंदर निसर्गावर हल्ला घालू नका. हल्ला घालायचा असेल तर आमच्या हृदयावरती हल्ला घाला, अगदी निसर्गावरती हल्ला घालू नका. आमच्या मुलाबाळांचं शिक्षण आम्ही त्या सागरवरती केलेलं आहे आणि सरकारला आमचा समुद्र पाहिजे. काय दुसरा कुठला त्याला काय गाव नाही, गाव जंगल आमचा समुद्र पाहिजे. आमच्या समुद्रामध्ये आम्ही जे ठेवलेलं आहे ते आम्हालाच हवं आहे. सरकारला मिळणार नाही, कधीही पण नाही मिळणार. सरकारला कधी पण शोधला किती खोल पाण्यात गेला तरी पण सरकारला मिळू शकत नाही. सरकारला जर मिळणार आहे तर मच्छीमारालाच मिळणार आहे. सरकारला नाही काही सापडणार नाही. जर विकास करायचा झाला तर आमच्या राहत्या जमिनीची जागा आमच्या नावावर करा. आमच्या मच्छीमार केलेत आमचे पुनर्विकासाच्या नावाखाली सरकारने त्याच्यावर खाला घालायला ते आमच्या नावावर करा. जे आमचे खाडी खजन MIDC म्हणा, अगर औषधी केंद्रामध्ये बाधित होत आहेत ते आमच्या स्वच्छ करून द्या, तर आम्ही मच्छीमार जगू ना. आपण इथे पाहू शकतो कुठेतरी अगर वाढवण बद्दल झालं तर मोठ्या प्रमाणात जे आहे महिला वर्ग आहे, मच्छीमार जे आहे त्यांचं नुकसान होणार आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.